तुम्ही पाहताय साम टीव्ही. पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 घडामोडी टॉप 50 बुलेटिन मध्ये. देशात कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झालाय. देशात गेल्या 24 तासात 2,73,810 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 1,619 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशभरात काल 1,44,000 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर देशात सध्या 19 लाखाहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 5 दिवसांपासून देशात 2 लाखाहून अधिक रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता आता अधिकच वाढली आहे. एकूणच देशात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोदी काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. वाढत्या कोरोना संकटामुळे केजरीवाल सरकारनं आता मोठा निर्णय घेतलाय. राजधानी दिल्लीत 7 दिवसांच्या कर्फ्यूची घोषणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. थोड्याच वेळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल औपचारिक घोषणा करतील अशीही माहिती समोर येते. दरम्यान आज मध्यरात्रीपासून पुढील सोमवारपर्यंत हा कर्फ्यू लागू केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. देशात कोरोना रुग्णवाढीची परिस्थिती गंभीर आहे. देशात सध्या युद्धजन्य अशी परिस्थिती असून लपवाछपवी केल्यास अराजकता माजेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ग्रुप फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली होती. सरकारी कामामध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई होईल असे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपण कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. 20 वर्ष विरोधी पक्षामध्ये राजकारण केलं, जनतेसाठी 36 केसेस अंगावरती घेतल्या, अशा कारवाईच्या इशाऱ्यांना भीक घालत नाही असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिलेलं आहे. तर रेमडेसिवीरवरती एवढं राजकारण कशाला? फडणवीसांना माहीत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे, म्हणजे राज्याला फायदा होऊ शकेल. या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे असं देखील संजय राऊत म्हणाले. राज्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी भासणारा ऑक्सिजन तुटवडा भरून काढण्यासाठी आता रेल्वेनं ऑक्सिजन आणण्याची योजना हाती घेतलेली आहे. रेल्वेनं ऑक्सिजन आणण्याची तयारी सुरू केलेली आहे. देशामध्ये जिथून ऑक्सिजन उपलब्ध होईल तिथून महाराष्ट्रामध्ये आता ऑक्सिजन आणण्याची रेल्वेची योजना आहे. हा ऑक्सिजन टँकरमधून येणार नसून तो खरं म्हणजे रोरो रेल्वेप्रमाणे ऑक्सिजन वाहतूक करणारे टँकरच रेल्वे गाडीवरती लोड केले जाणार आहे. देशातील विशाखापट्टणम, बोकारो, जमशेदपूर आणि रुरकेला इथून लिक्विड ऑक्सिजन आणलं जाणार असून तो मुंबई जवळच्या कळंबोली आणि बोईसर जवळ उतरवलं जाणार आहे. देशासह महाराष्ट्रात मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह 12 राज्यांना आता मदतीचा हात दिलाय. केंद्र सरकार 12 राज्यांना 6,177 मेट्रिक टन ऑक्सिजन सिलेंडर पुरवणार आहे. यातील 1,500 मेट्रिक टन ऑक्सिजन सिलेंडर महाराष्ट्राला मिळणार आहे. तर दिल्लीला 350 मेट्रिक टन आणि उत्तर प्रदेशमध्ये 800 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन पुरवलं जाईल असं केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे येत्या 22 एप्रिलपासून 9 क्षेत्र वगळता उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्यात येणार आहे. तर ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. नाशिकच्या लासलगाव बाजार कांद्याचा लिलाव जो आहे तो बंद झालेला आहे. व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये सहभागी होण्यास आता नकार दिला असून 19 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत लिलावामध्ये सहभागी होणार नसल्याचं व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलंय. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आणि मृत्यू दरामध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे. त्यातच कांदा मार्केटमध्ये बाहेर गावावरून येणारे शेतकरी आणि लिलावाला होणारी गर्दी पाहता बाजार समितीमध्ये अनेकांना कोरोनाचीही लागण झाली आहे आणि त्यामुळेच खबरदारी म्हणून आता व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. तसा निर्णय व्यापाऱ्यांनी बाजार समितीलाही कळवलाय.
महाराष्ट्राला सध्या दररोज 1 ते 1.5 कोटी अंड्यांची आयात करावी लागते। कोरोनामुळे बाजारात अंड्यांची वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत राज्यामध्ये अंड्यांचं उत्पादन होत नसल्यानं इतर राज्यातून आता दररोज कोट्यवधी अंडी आयात करावी लागतात। बर्ड फ्लूचा मोठा फटका हा पोल्ट्री व्यावसायिकांना बसल्यानं राज्यातील अंड्यांच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। परिणामी मागणी पूर्ण करण्यासाठी आता राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून दररोज 1 ते 1.5 कोटी अंड्यांची आयात करावी लागते। तर सध्या बाजारामध्ये अंड्यांचे दरही वाढलेले आहेत। किरकोळ बाजारात अंड्याला 6 ते 7 रुपये इतका भाव मिळतोय। राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा हा 50,000च्या वर नोंदवला जातोय। गेल्या 24 तासात राज्यात 68,000च्या वर कोरोना रुग्ण आढळून आले। सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये असून सुद्धा नागरिकांना याचं कोणतंही भान अजूनही दिसत नाहीये, कारण आजही दादरच्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने विक्रेते आणि ग्राहक एकाच ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळालं। ना कोरोनाचं भय ना कोरोना नियमांचं पालन या ठिकाणी होताना दिसतंय। वारंवार कारवाई करून सुद्धा इथं जैसे थेच परिस्थिती पाहायला मिळते। पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय, तसंच शनिवार आणि रविवार मार्केट यार्ड बंद होतं, त्यामुळे बाजारात आज मोठी गर्दी झाली आहे। गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती आणि पोलीस प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या। आजपासून मार्केट यार्डमध्ये नियम मोडणाऱ्यांवरती कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। तर आजपासून बाजारातील डमी, किरकोळ लिंबू विक्रेते त्याचप्रमाणे रिक्षाला देखील आता प्रवेश दिला जाणार नाहीये। तसंच अडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास दिले जात आहेत। मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना आजपासून पोलिसांकडून स्टिकरचं वाटप करण्यात येतंय। यासाठी वाहनधारकांना स्टिकर देत असताना वाहनधारकांनी रांगा लावल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येतं। याचबरोबर उद्यापासून गाडीवरती स्टिकर नसतील तर कारवाई होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर गाड्यांवरती स्टिकर लावण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। दरम्यान मुलुंड टोल नाक्यावरती वाहतुकीत बदल करण्यात आले। देशातील 6 राज्यातून मुंबईसह राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आता RT-PCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक असणार आहे। महाराष्ट्र सरकारनं केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, NCR आणि उत्तराखंड राज्यांना आता कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केलेलं आहे आणि या राज्यातील प्रवाशांना राज्यामध्ये प्रवेश करताना त्यांनी 48 तासांमध्ये केलेल्या RT-PCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं हे बंधनकारक करण्यात आले। हा रिपोर्ट प्रवाशांना राज्यामध्ये प्रवेश करताना दाखवावा लागणार आहे। अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होते, त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी 14 दिवसांच्या जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय। त्यानुसार जिल्ह्यामध्ये किराणा दुकानं, भाजीपाला दुकानं फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये सुरू राहणार आहे। त्यानंतर मात्र सर्व सेवा बंद राहतील। राज्यात कोरोनाचा कहर थांबता थांबेना, त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये कडक संचारबंदी लावण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील साखरी टोला या गावानं स्वतःहून पुढाकार घेत जनता कर्फ्यू लावून आपलं गाव बंद केलंय। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावातील नागरिकांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। उल्लेखनीय असं की कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेचा आधार न घेता गावातील नागरिकांनी स्वयंप्रेरणेनं पुढाकार घेऊन संपूर्ण परिसर बंद केलाय। नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मृतांचा आकडाही तितकाच वाढतोय। गेल्या 16 दिवसात नाशकात 2360 रुग्णांचा मृत्यू झालाय। यातील 1793 जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असून 567 जणांचा मृत्यू हा इतर कारणांमुळे झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। ग्रामीण भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्ण हे नाशकामध्ये उपचारासाठी येतात। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावरही नाशकामध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतात, त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। भंडाऱ्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्यानं परिस्थिती गंभीर होत चालली आहे। अशातच इथल्या स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी 26 जणांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या। स्मशानभूमीमध्ये जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या 1 फुटावरती सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात आले। अमरावतीमध्ये शनिवारी 18 तर रविवारी दिवसभरामध्ये 22 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय। आजपर्यंतची ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे, त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत मृत झालेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 792 इतकी झाली आहे। त्याचवेळी गेल्या 24 तासात 596 नव्या रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 56,572 वर पोहोचला।
बुलढाण्यामध्ये नियम मोडणाऱ्यांवरती कडक कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय। इथल्या गावकऱ्यांसोबत पोलिसांनी बैठकही घेतलेली आहे। यावेळी रस्त्यावरती विनाकारण फिरणाऱ्यांची साखरखेडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडून कानउघडणीही करण्यात आली आहे। तसंच नियम मोडणाऱ्यांना वाचवायला नेत्यांचा जरी फोन आला तरी अपमानच होईल असा अल्टिमेटम देखील यावेळी पोलिसांनी दिलाय। रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कारागृहात लसीकरण करण्यात आले। या लसीकरण मोहिमेमध्ये कैद्यांना कोरोना लस देण्यात आली आहे। तसंच त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे। कारागृहातील एकूण 25 पुरुष आणि एका महिला कैद्याला लस देण्यात आली आहे। नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत। अशातच शहरातील किराणा दुकानं आजपासून सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेमध्ये सुरू राहणार आहेत। किराणा दुकानावरती होणारी वाढती गर्दी लक्षात घेता किराणा असोसिएशनकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय किराणा सामान हे थेट घरपोच देण्याची तयारी देखील किराणा व्यापाऱ्यांनी दर्शवली आहे। बीडमध्ये ऑक्सिजनसाठी घरगुती सिलेंडरचा वापर केला जाणार आहे। एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासतोय आणि त्यामुळे नागरिकांनी घरात जर ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक असतील तर ते ऑक्सिजन साठवण्यासाठी प्रशासनाला द्यावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केलंय। बीड जिल्ह्यामध्ये दररोज हजाराहून अधिक कोरोना रुग्ण वाढत आहेत। अशातच ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। यवतमाळच्या पुसदमधील उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स चक्क धूळखात पडून असल्याचं चित्र समोर आलंय। कोरोना रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या हे 10 व्हेंटिलेटर्स मध्ये 7 महिन्यांपासून या ठिकाणी धूळखात पडून आहेत आणि त्यामुळे रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार समोर आलाय। या प्रकरणी नगरसेवक साकीब शहा यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भातील तक्रार केली आहे। दोषींवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। जुन्नरमध्ये 5,500 रुपये किमतीचा प्लाझ्मा 13,000 रुपयांना विक्री करणारी दलालांची टोळी समोर आली आहे। कोरोना रुग्णांच्या हतबलतेचा फायदा घेण्यासाठी डॉक्टर, प्लाझ्मा एजंट आणि रक्तपेढी अशी साखळी तयार झाल्याचं चित्र या ठिकाणी आहे। आळेफाटा इथं एका खासगी कोविड केंद्रामध्ये 2 प्लाझ्माची 26,000 रुपयांना विक्री करणाऱ्या संगमनेर इथल्या एका एजंटला रंगेहात पकडून चोप देण्यात आलाय आणि त्यानंतर जास्तीची घेतलेली 15,000 ची रक्कम देखील पुन्हा नातेवाईकांनी परत केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून ई-कॉमर्स आणि होम डिलिव्हरी करणाऱ्यांना ई-पासची सक्ती करण्यात आली आहे। सोलापूर महापालिकेच्या वेबसाईटवरती कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि फोटो अपलोड केल्यानंतर अवघ्या 1 तासात हा ई-पास उपलब्ध होतोय। या संदर्भामध्ये सोलापूर पोलिसांकडून प्रत्येक चौकामध्ये प्रत्येकाची कसून तपासणी जी आहे, चौकशी जी आहे ती सुरू आहे। तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवरती आता कारवाई सुद्धा केली जाते। राज्याच्या विविध भागातून हरिद्वारच्या कुंभमेळ्याला गेलेल्या साधू संतांचा आता शोध सुरू करण्यात आलाय। नाशिक त्र्यंबकेश्वर मधून महंत, महामंडलेश्वर, साधू शिष्य असे 50 ते 60 जण हे हरिद्वारच्या कुंभमेळ्यामध्ये गेल्याचा अंदाज आहे। त्र्यंबकेश्वर संबंधातील माहिती जी आहे ती आता जमा करण्यात आलेली आहे। हरिद्वारवरून ते कसे परतणार याची माहिती घेतली जाते आहे। ते परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना विलगीकरणामध्ये राहावं लागणार आहे। पुण्यातील खेड तालुक्यामध्ये कोरोनाचा समूह संसर्ग होऊन रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते। तालुक्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी कोलमडलेली आहे। 45 बेडवरती 46 रुग्ण उपचार घेत असून त्यांच्यावरती आता एकच डॉक्टर दिवस रात्र काम करून उपचार करतोय। नियोजनाअभावी रुग्णांच्या मृत्यूदरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याची गंभीर बाब देखील डॉक्टरांनीच समोर आणली आहे। कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध असतानाही रुग्णांना दाखल करून घेतलं जात नसल्याचा प्रकार हा पिंपरी चिंचवडमध्ये समोर आलाय। पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी खासगी ठेकेदारांना चालवायला दिलेल्या कोविड सेंटरमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक त्या ठिकाणी पाठवलं आणि तेव्हा ऑटो क्लस्टर इथल्या सेंटरमध्ये हा अनागोंदी कारभार सुरू असल्याचं समोर आलं। सेंटरला भेट देणाऱ्या पथकातील डॉक्टरांनी सेंटरच्या व्यवस्थापनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या सेंटरवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे।
वाशिम जिल्ह्यातही आता अत्यावश्यक सेवा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे। यामध्ये किराणा, भाजीपाला, बँका, पेट्रोल पंप यांचा समावेश असेल, तर दवाखाने, मेडिकल हे 24 तास सुरू राहतील असा आदेश जिल्हा प्रशासनानं काढलाय। कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून नवीन नियमावली लागू केली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी बाजारपेठेत अँटीजन चाचणी केल्यानंतरच प्रवेश दिले जाणार आहेत। त्यासाठी संबंधित व्यक्तीला ओळखपत्र देणार असल्याचं बाजार समितीनं स्पष्ट केलंय। मात्र बाजार समितीच्या ओळखपत्राला विरोध करून काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या खासगी संघटनांच्या माध्यमातून चक्क 200 रुपयामध्ये कामगारांना ओळखपत्र वाटप सुरू केले आणि ही बाब एपीएमसी प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी अशा भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन कामगारांना केलं। अशा लोकांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल। कोल्हापुरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी सध्या केली जाते। यासोबतच भाजी आणि फळ विक्रेत्यांची देखील रॅपिड अँटीजन टेस्ट केली जाते। कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ही मोहीम आता हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत 537 जणांची चाचणी करण्यात आली असून जवळपास 30 जण कोरोनाबाधित आढळले। जळगावात संचारबंदीमुळे एसटी महामंडळाच्या सेवेवर मोठा परिणाम झालाय। केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी एसटी बसेस धावत आहेत। त्यामुळे इथल्या एसटी आगाराला दररोज 3 लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। तसंच रोजचं काही लाखांवरती येणारं उत्पन्न आता काही हजारांवरती आलंय। अशानं आधीच तोट्यामध्ये असलेलं महामंडळ आता अधिकच तोट्यात जात आहे। शिर्डीतील साईबाबा संस्थान येत्या 10 दिवसात ऑक्सिजन प्रकल्प आणि आरटीपीसीआर लॅब उभारणार आहे। दानशूरांच्या मदतीनं शिर्डी संस्थान हे प्रकल्प उभारणार आहे। यामध्ये रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची देखील उपलब्धता करून देण्यात येणार आहे। संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्होराज बगाटे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। वाशिम जिल्ह्यातील आवरदरी इथल्या नागरिकांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे। मार्च महिन्यापासून या गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे। गावातील विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत, तर विहिरीच्या तळाशी असलेल्या पाण्यामध्ये मेलेले साप आढळलेले आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांना हे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आता रोगराई देखील पसरते आहे। एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे पाण्याची टंचाई, यामुळे गावकरी पुरते हैराण झालेत। सीएसएमटी कर्जत रेल्वे मार्गावरील वांगणी स्टेशनवरती धक्कादायक घटना घडली आहे। वांगणी स्टेशनवरून एक महिला आपल्या मुलाला घेऊन जात होती आणि त्यावेळी हा मुलगा जो आहे तो प्लॅटफॉर्मवरून थेट रेल्वे ट्रॅकवरती पडला। प्रसंगावधान राखत मयूर शेळके या रेल्वे कर्मचाऱ्यानं या मुलाला क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यामध्ये घालून वाचवले। ही सर्व घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ही सर्व घटना शनिवारी 17 तारखेला घडल्याचं समजतंय। विजेच्या खांबावरती चढलेला कर्मचारी विजेच्या धक्क्यानं जमिनीवरती कोसळलाय। ही धक्कादायक घटना औरंगाबादच्या वाळूंज परिसरातील बाजरी गल्लीमध्ये घडली आहे। हा वीज कर्मचारी जमिनीवरती कोसळतानाचं भीषण दृश्य हे कॅमेऱ्यात कैद झाले। गणपत पट्टेकर असं या वीज कर्मचाऱ्याचं नाव असून या अपघातामध्ये पट्टेकर जबर जखमी झाले। त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। ते मृत्यूशी झुंज त्यांची सुरू आहे। जालन्यातल्या मंठा तालुक्यामध्ये एक बिबट्या विहिरीत पडलाय। अभोडा कदम गावामध्ये शेतातील विहिरीमध्ये हा बिबट्या पडल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं आणि त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली। दरम्यान वनविभागाकडून या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। रात्री अन्नाच्या शोधामध्ये असताना हा बिबट्या विहिरीमध्ये पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोरोना रुग्णांचे नातेवाईक जमल्याचं पाहायला मिळालं। रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्यानं रुग्णांचे हाल होत असून त्यांचे नातेवाईकही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत आहेत। या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलंय। तसंच मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। औरंगाबाद शहरात रात्री भाजपनं जोरदार आंदोलन केलंय। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले।
यावेळी आंदोलनकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या फोटोला प्रतिकात्मक जोडे मारलेले आहेत, तर फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून गायकवाड यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधून पालकमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावं असं म्हटलं होतं आणि यावरच प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांनी माजी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर पलटवार केलाय. खासदारांचे आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत. या परिस्थितीमध्ये माजी पालकमंत्री आणि खासदारांनी एकत्र येऊन कोविडच्या संकटातून बाहेर काढणं आवश्यक आहे. मात्र अचानक जिल्ह्यात आल्यानं त्यांना उशिराचं शहाणपण आल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशाच्या काही भागात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत आणि त्याचा थेट परिणाम हा शेअर मार्केटवरती झाल्याचं पाहायला मिळतंय. बाजार सुरू होताच 1300 अंकांनी कोसळले आणि त्यामुळे सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्येच गुंतवणूकदारांचे 5.27 लाख कोटी स्वाहा झाले. दिल्लीमधील रोहिणी परिसरामध्ये हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. यामध्ये पतीनं आपल्या पत्नीला भर रस्त्यात चाकूनं वार करून तिला ठार केलंय. हरीश मेहता असं आरोपी पतीचं नाव असून त्यानं आपल्या पत्नीला रस्त्यामध्ये गाठून तिच्यावरती हा हल्ला केलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आपल्या पत्नीला नोकरी सोडून घरीच राहण्यासाठी दबाव टाकत होता आणि घरी राहण्याला नकार दिल्यानंतर आरोपी पतीनं आपल्या पत्नीचा दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय त्यानं व्यक्त केला आणि त्यानंतर याच संशयातून आरोपी हरीशनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे. दिल्लीच्या दरियागंज भागामध्ये एका जोडप्यानं पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे आणि याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. कारमध्ये असलेल्या या जोडप्यानं मास्क न लावल्यानं पोलिसांनी त्यांना विचारणा केली आणि यावरती सदर महिला आणि तिच्या पत्नीनं पोलिसांसोबतच वाद घालायला सुरुवात केली. कोरोना काही नसतं असं म्हणत त्यांनी पोलिसांशीच थेट भांडायला सुरुवात केली. हाँगकाँगनं भारतातून येणाऱ्या सर्व फ्लाईट्सवरती आता 20 एप्रिलपासून 3 मे पर्यंत बंदी घातली आहे. भारतामध्ये वाढणाऱ्या कोरोना आकड्यांमुळे हाँगकाँग सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि फिलिपिनमधून देखील येणाऱ्या फ्लाईट्सवरती आता बंदी घालण्यात आली आहे. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही, बातमीची व्यवस्था बदलेल.